हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण डिव्हिजन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आणि आपली एक्झरसाइज 12.1 सॉल्व केलेली आहे. आज आपण एक्झरसाइज 12.2 मधील जी पहिली आपली 4 एक्झाम्पल झाली आहेत कालच्या भागात, आज आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघू. क्वेश्चन बघा काय. हाऊ मेनी सॅपलिंग्स वेअर प्लांटेड इन ईच रो इफ 973 सॅपलिंग वेअर प्लांटेड इन 7 rows. आता इथे तुम्हाला काय काढायचं आहे, तर हाऊ मेनी सॅपलिंग वेअर प्लांटेड इन ईच रो इफ 973 सॅपलिंग वेअर प्लांटेड इन 7 rows. 7 rows मध्ये किती प्लांट हे सॅपलिंग आहे, तर 973. तर प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला किती आहेत ती काढायची आहे. ईच म्हणजे काय, तर प्रत्येक. मग इथे काय करायचं, तर 973 डिवायडेड बाय 7. 7 + 7 7 3 21, 7 9 63. बघा डिव्हिजन एकदा पुन्हा. 7 + 7, 9 मधून 7 गेले 2, इथे 7 खाली घेतला. 7 3 21, 7 मधून 1 6, 2 मधून 2 मायनस गेल्यावर 0 आणि इथे किती 63, वरचा 3 आपण खाली घेतला. 7 9 63 म्हणजे आन्सर तुमचं काय आलं, 139. ईच रो मध्ये प्रत्येक रो मध्ये किती प्लांट सॅपलिंग असणार, तर 139. बघा पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता जर तुम्ही नीट जे काही एक्झाम्पल दिलेलं असेल ते नीट रीड करायचं आणि त्या ठिकाणी कोणतं ऑपरेशन करायचं आहे ते लक्षात घ्यायचं. पुढचा क्वेश्चन बघू आपण. पूर्ण क्वेश्चन इथे लिहित नाहीये. हाऊ मेनी आवर्स डज इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ 120 किलोमीटर इफ 30 किलोमीटर डिस्टन्स इज कवर्ड इन 1 hour. 1 hour मध्ये किती जाते, तर 60 किलोमीटर डिस्टन्स अंतर पार करते. बघा हाऊ मेनी आवर्स डज इट टेक टू कवर अ डिस्टन्स 120 किलोमीटर. आता 1 hour मध्ये किती जाते, तर 30 किलोमीटर. बघा 1 hour मध्ये किती, 30 किलोमीटर. तर 120 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर इथे तुम्ही काय कराल, तर 120 डिवायडेड बाय 30. आता 120 डिवायडेड बाय 30 केल्यावर आन्सर काय येणार, तर 4. तुम्ही असं पण वर्टिकली बघू शकता. 30 4 120 किती आन्सर आलं, तर 4 आलं. म्हणजे हाऊ मेनी आवर्स डज इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ 120 किलोमीटर. 120 किलोमीटर जाण्यासाठी किती आवर लागतील, तर 4 hour लागतील. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघू. The seating capacity of an auditorium is 925. Auditorium म्हणजे सभागृह. The seating capacity of an auditorium is 925. How many rows will there be if there are 25 seats in each row? Each row मध्ये किती सीट्स आहेत, तर 25 सीट्स आहेत. सीटिंग कॅपॅसिटी किती आहे, तर 925. तुम्हाला काढायचं काय आहे, तर हाऊ मेनी रोज विल देअर बी, त्या ठिकाणी रोज किती असतील ते तुम्हाला काढायचं आहे. मग काय करायचं इथे, तर 925 डिवायडेड बाय 25. सोपा आहे. इथे पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. द सिटिंग कॅपॅसिटी ऑफ एन ऑडिटोरियम इज 925. हाऊ मेनी रोज विल देअर बी, इथे किती रोज असतील ते तुम्हाला काढायचं आहे. देअर आर 25 सीट्स इन ईच रो. ईच रो मध्ये किती सीट्स आहेत, तर 25 सीट्स आहेत. मग काय करायचं, 925 डिवायडेड बाय 25. सेवन 175. किती आला आपला आन्सर, 37. बघा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे किती तिथे टोटल रोज आहेत तर 37.
पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. ग्रुपमध्ये सर्कल करायचं आहे. आपण काय केलं इथे कोणतं ऑपरेशन केलं तर डिव्हिजन 925 डिवाइडेड बाय 25 25 3 = 25. आता 92 मधून 75 गेले इथे किती राहिले तर 12 मधून 5 7 8 मधून 7 1 आणि हा आपण 5 खाली घेतला 25 7 = 175 आणि इथे रिमाइंडर किती राहिला 0 आणि तुमचा क्वेश्चन किती आला 37. हे किती होत आहे तर 37. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट विल बी द डिफरन्स इन द डिव्हिजन इफ 216 इज डिवायडेड बाय 8 इन्स्टेड ऑफ 3. 216ला तुम्ही 8 च्या ऐवजी 3ने डिवाइड केलं तर डिफरन्स किती येईल ते तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन्ही 216 डिवायडेड बाय पहिलं काय करायचं तर 8 आणि 216 डिवायडेड बाय 3 या दोघांचा आन्सर काढून त्याच्यात जे तुमचं इथे क्वेश्चन येईल त्याच्यातून काय करायचं तर तो नंबर मायनस करायचा आणि डिफरन्स इथे काढायचा आहे. आपण बघू सॉल्व करू. 216 डिवायडेड बाय 8 करू. 8 7 = 56 8 2 = 16 21 मधून 16 इथे गेले किती राहिले 5 खाली आपण 6 घेतला 8 7 = 56 इथे काय आन्सर आला आपलं 27. आता पुन्हा आपण 216ला 3ने डिवाइड करू. बघ 3 7 = 21 3 7 = 21 आणि 3 2 = 6 क्वेश्चन काय आला इथे 72. आता काय करायचं तर आपल्याला डिफरन्स सांगितलेला म्हणजे 72 - 27 करायचं. इथे 5 आणि 6 मधून 2. आता तुम्ही असं नाही करत असेल तर व्हर्टिकली पण करू शकता. इथे सॉरी 72 - 27 12 मधून 7 5 आणि इथून 6 मधून 2 4. आन्सर काय आला आपला डिफरन्स किती आला तर 45. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. क्वेश्चन नीट रीड करायचा आणि नंतर तो सॉल्व करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. क्वेश्चन काय होता तर व्हॉट विल बी द डिफरन्स इन द डिव्हिजन इफ 216 इज डिवायडेड बाय 8 इन्स्टेड ऑफ 3. मग इथे तुम्हाला काय करावं लागलं तर पहिलं दोन्ही प्रकारे आपण 216 डिवायडेड बाय 8 केलं आणि 216 डिवायडेड बाय 3 म्हणजे जो क्वेश्चन नंतर जो क्वेश्चन आला इथे 72 मधून आपण काय केलं तर 27 आपल्याला डिफरन्स काढायचा होता. मग 72 मधून 27 मायनस केले आन्सर किती आला आपला 45. डिफरन्स किती आला 45. तर इथे पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. बुकमध्ये सर्कल करायचं आहे. अशा प्रकारे आपली एक्झरसाइज 12.2 आपण सॉल्व केलेली आहे इथे. आता पुढे आपण बघू. एक्झरसाइज 12.3 पहिले जे सॉल्व एक्झाम्पल आहेत बेसिक इन्फॉर्मेशन इथे काही दिलेली आहे ती मी वाचून दाखवते तुम्हाला. रीड केअरफुली अँड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सॉल्व एक्झाम्पल. या ठिकाणी एक सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला ते पहिलं नीट रीड करायचं आहे आणि अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायचं त्याचा मिनिंग काय आहे तो. सॉल्विंग ऑफ वर्ड प्रॉब्लेम ऑन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ओकेजनली इन्व्हॉल्व बेसिक ऑपरेशन ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजे मिक्स वर्ड प्रॉब्लेम आहेत ते सगळ्याचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. त्याच्यामुळे पहिलं जे काय एक्झाम्पल असेल ते नीट रीड करायचं अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायचं आणि नंतर ते सॉल्व करायचं. आपण बघू सॉल्व एक्झाम्पल मधलं पहिलं एक्झाम्पल नंतर आपण एक्झरसाइजवर जाऊ. इफ 6 बुक्स ऑफ द सेम टाईप कॉस्ट ₹960. इथे 6 बुक्सची कॉस्ट तुम्हाला दिलेली आहे. 6 बुक्स ची कॉस्ट रुपीज किती आहे 960. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 15 सच बुक्स. 15 बुक्सची कॉस्ट तुम्हाला काढायची आहे. 6 बुक्सची दिलेली आहे 15 बुक्सची कॉस्ट तुम्हाला काढायची आहे. मग इथे तुम्हाला काय करावं लागेल तर पहिली गोष्ट म्हणजे
आपल्याला एकाची किंमत इथे माहिती नाही आहे. एकाची किंमत, एका बुकची हे व्हॅल्यू किंमत कॉस्ट काय ते तुम्हाला माहिती आहे की तर नाही. मग काय करायचं तर 960 डिवायडेड बाय 6 करायचं आणि त्याच्यानंतर जे आन्सर येईल म्हणजे जो क्वेश्चन तुमचा इथे येईल आधी पहिला आपण सॉल्व करू, नंतर सांगते कसं करायचं ते. 960 आपण व्हर्टिकली बघू, डिवायडेड बाय 6, 6 1 6, इथे काय आलं 960 डिवायडेड बाय 6 केल्यावर आन्सर किती आलं 160. आता वन बुकची किंमत, एका बुकची किंमत काय, कॉस्ट काय तर ₹160. मग तुम्हाला काढायची कितीची आहे 15 बुक्सची. बघा पहिला आपण काय केलं तर 960 आणि पहिला वर्ड प्रॉब्लेम जो असेल तो पहिला नीट समजून घ्यायचा, नीट रीड करायचा आणि त्याच्यानंतर तो सॉल्व करायचा आहे. आपण काय केलं तर 960ला 6 ने डिवाइड केलं म्हणजे आपल्याला इथे वन बुक ची कॉस्ट किती आहे तर ₹160. आपल्याला काढायची किती आहे, किती बुकची तर 15 बुकची. मग आता काय करावं लागेल आपल्याला तर 15 बुकची कॉस्ट काढण्यासाठी 160 मल्टिप्लाय 15 करायचं म्हणजे तुम्हाला 15 बुकची कॉस्ट येईल इथे 160 मल्टिप्लाय आपण 10 + 5 ह्याचा एक्सपांडेड फॉर्म करून घेऊ म्हणजे आपण इझिली हे सॉल्व करू शकतो. आता इथे 2 0 आहे ते आपण आहे तसे ठेवू. 16 प्लस म्हणजे याचं 160 मल्टिप्लाय आपण 10 केलं, आन्सर काय आलं तर 1600. आता आपण 160 मल्टिप्लाय 5 करू, 500. आता तुम्ही कसंही मल्टिप्लिकेशन करू शकता, तुम्हाला ही पण मेथड माहिती आहे की ह्या मेथडने जरी गेलात तरी तुमचा आन्सर येणार. मी या मेथडने दाखवली तुम्हाला. 500 5 6 30 160 मल्टिप्लाय 5 करते मी इथे 6 5 36 आणि इथे काय होणार तर 800. आता ह्या दोघांचं ॲडिशन करायचं. इथे 1 आपण व्हर्टिकली येऊ, 2400. बघा काय इथे आन्सर आला आपला 15 बुकची कॉस्ट किती आली आहे इथे तर 2400. पर्याय क्रमांक 2 तुमचा. आता हे तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करून दाखवलंच आहे तरी पण मी तुमचं घेतलं. इथे आन्सर किती आला आपलं 2400. काय केलं आपण पहिली वन बुकची कॉस्ट काढून घेतली त्यावेळी आपण काय केलं तर 960 डिवायडेड बाय 6 केलं. वन बुकची कॉस्ट किती आली ₹160. आपल्याला काढायची किती बुकची होती तर 50. मग 160 मल्टिप्लाय 15 केलं, आन्सर आपल्याला आलं 2400. 15 बुकची कॉस्ट किती आली ₹2400. अशा प्रकारे हे जे सॉल्व एक्झाम्पल होतं ते मी तुम्हाला इथे कसं सॉल्व करायचं ते दाखवलं आणि कोणकोणते ऑपरेशन इथे आपल्याला काय करावं लागलं तर मी सांगितलं की हे मिक्स वर्ड प्रॉब्लेम आहेत. इथे आपल्याला 2 ऑपरेशन करावी लागली. एक आपल्याला पहिलं डिव्हिजनचं केलं आणि नंतर मल्टिप्लिकेशनचं केलं. आपण आता एक्झरसाइज जाऊ. ही एक्झाम्पल सॉल्व करायला थोडा वेळ लागतो कारण नीट ती वाचायची आहेत, समजून घ्यायचं आहे काय ते आणि नंतर ते सॉल्व करायचं आहे. एक्झरसाइज 12.3. बघा क्वेश्चन पहिला काय, पहिले एक्झाम्पल वाचून दाखवते मी. आद्या मेड 15 गार्लँड्स विथ 48 फ्लॉवर इन इच गार्लँड. बघा क्वेश्चन नीट रीड करायचं. नेहा मेड 12 गार्लँड फ्रॉम द सेम नंबर ऑफ फ्लॉवर्स. हाऊ मेनी फ्लॉवर्स हॅड नेहा ओवन इन वन गार्लँड. आता क्वेश्चन काय विचारलेला आहे, पहिली गोष्ट म्हणजे आद्या मेड 15 गार्लँड्स विथ 48 फ्लॉवर्स. 48 फ्लॉवरपासून ती किती गार्लँड बनवते तर 15 गार्लँड. म्हणजे आपल्याला टोटल फ्लॉवर पहिले इथे काढून घ्यावी लागतील. म्हणजे काय करायचं तर 48 मल्टिप्लाय, आता पूर्ण क्वेश्चन मी लिहत नाही आहे, 48 मल्टिप्लाय 15. जोपर्यंत टोटल फ्लॉवर तुम्ही काढत नाही ते इथे मी टोटल फ्लॉवर इथे आपण काढू. म्हणजे काय करायचं 48 मल्टिप्लाय 15 केल्यावर तुमचे टोटल फ्लॉवर येतील. नंतर पुढे काय विचारलं आहे तर नेहा मेड 12 गार्लँड फ्रॉम द सेम नंबर ऑफ फ्लॉवर्स. म्हणजे ही आता जी टोटल करून आपल्याला फ्लॉवर्स भेटतील त्याच्यापासून नेहा किती बनवते तर 12 गार्लँड बनवते. हाऊ मेनी फ्लॉवर्स हॅड नेहा ओवन इन वन गार्लँड. मग
एका ह्याच्यात तिने बघा हाऊ मेनी फ्लॉवर्स ॲट नेहा ओवन इन वन गार्लँडमध्ये तिने किती ओवन केली असेल ती तुम्हाला काढायची तिथे. मग पहिला आपण काय करू तर टोटल फ्लॉवर्स आधी काढून घेऊ. 48 मल्टिप्लाय 50 आपण त्याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेतले इथे. आता 48 मल्टिप्लाय 10 केलं पहिलं प्लस इथे 8 5 40 8 5 40 5 4 20 20 प्लस 4 240 इथे 0 12 7. आता हे तुम्ही वर्टिकली पण करू शकता. 480 प्लस 240 आपण बघू 0 8 प्लस 4 12 4 प्लस 2 6 7 हे 720. आता इथे टोटल फ्लॉवर आपल्याला किती भेटली तर 720. आता तुम्हाला काढायचं काय आहे तर हाऊ मेनी फ्लॉवर्स हॅड नेहा ओवन इन वन गार्लँड. मग नेहाने जर पुन्हा एकदा वाचते नेहा मेड 12 गार्लँड फ्रॉम द सेम नंबर ऑफ फ्लॉवर्स. हाऊ मेनी फ्लॉवर्स हॅड नेहा ओवन इन वन गार्लँड. नेहाने वन गार्लँडमध्ये किती फुलं ओवन केली असेल ते आपल्याला काढायचं आहे. आपण मग आता काय करायचं इथे तर आपल्याला टोटल फ्लॉवर किती भेटली आहेत 720 आणि नेहाने किती 12 गार्लँड बनवली आहेत. एवढी सेम फ्लॉवर आहे दोघींनी पण वापरली. मग काय करायचं तर 720 डिवायडेड बाय काय करायचं तर 12. बघा इथे आपण पहिलं काय केलं तर टोटल काढून घेतली. मग तिथे आपण कोणतं ऑपरेशन केलं मल्टिप्लिकेशनचं. आता आपण काय करू डिव्हिजन करू. 720 आपल्याला टोटल फ्लॉवर मिळाली आहे आणि आपल्याला 12 गार्लँडचं आता काढायचं आहे. मग 720 डिवायडेड बाय 12 केल्यावर आन्सर काय येणार आपण वर्टिकली बघू. 12 6 72 0 आन्सर काय आलं 60. म्हणजे इथे हाऊ मेनी फ्लॉवर्स अँड नेहा ओवन इन वन गार्लँडमध्ये नेहाने किती फुलं ओवन केली आहेत तर 60 फ्लॉवर्स. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. मी कशा प्रकारे सॉल्व केलं ते लक्षात घ्यायचं, याची प्रॅक्टिस करायची. एकदा सॉल्व करून हे होणार नाही. आणि वर्ड प्रॉब्लेम कधी पण नीट पहिले वाचायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय दिलेलं आहे कोणतं ऑपरेशन करायचं आहे हे आधी पहिला समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ते सॉल्व करायला घ्यायचं आहे. आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू. The charge for 8 railway tickets is ₹992. 8 रेल्वे तिकीट्सचा चार्ज किती आहे तर 992 आहे. बघा व्हॉट इज द चार्ज फॉर 14 तिकीट्स फॉर द सेम जर्नी. मग 14 तिकीटचा चार्ज किती असेल तर तुम्हाला जर्नी सेम आहे फक्त 14 इथे काय तर 14 तिकीटचा चार्ज तुम्हाला काढायचा आहे. द चार्ज फॉर 8 रेल्वे तिकीट्स 8 रेल्वे तिकीट आता पूर्ण मी लिहित नाही ते 8 रेल्वे तिकीट्सचा चार्ज किती आहे तर ₹992. आपल्याला एकाचा इथे माहिती नाही आहे त्याच्यामुळे पहिला आपल्याला एकाचा काढून घ्यावा लागेल. एका रेल्वे तिकीटचा काय चार्ज आहे. मग इथे तुम्ही काय करणार तर 992 डिवायडेड बाय 8 म्हणजे तुम्हाला एकाचा भेटेल किती आहे 8 करायचं. इथे 992 डिवायडेड बाय 8 आपण असं डिव्हिजन करू. 8 1 8 एकदा बघा डिव्हिजन 8 1 8 9 मधून 8 1 गेला. इथे आपण 9 खाली घेतला 8 2 16 8 2 16 इथे 9 मधून 6 3 आणि 1 मधून 1 0 2 खाली घेतला 8 4 32 रिमाइंडर काय राहिला तुमचा 0 आणि क्वेश्चन काय आला 124. एका तिकीटची किंमत किती आहे तर ₹100 124. कॉस्ट ऑफ 1 तिकीट लिहिते मी ₹124. आता तुम्हाला काढायची किती तिकीटची आहे इथे 14 तिकीटची काढायची आहे.
एका तिकीटची आपल्याला भेटली. मग 14ची किती होईल ते तुम्हाला इथे काढायचं. मग तुम्ही काय करणार, 124 मल्टिप्लाय 14 करायचं. 124 आपण त्याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेऊ, आपल्याला पटकन सॉल्व्ह होईल. आता 124 मल्टिप्लाय 10 केल्यावर हा 0 आहे तसा हा ठेवायचा आणि 124 वनचा 124 हाही तसंच लिहायचं. आता काय करायचं, 4 आणि 124 मल्टिप्लाय 4 करायचं. 4 4 16, 4 2 8 प्लस 1 9 आणि 4 1 4. आता याचं ॲडिशन करायचं. 1240 प्लस 496 1736. बघा इथे आपला आन्सर काय आलं, 1736. हे 14 तिकीटची इथे काय व्हॅल्यू, काय चार्ज आहे तर ₹1736. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आपण कोणकोणतं ऑपरेशन केलं आणि कशा प्रकारे सॉल्व्ह केलं हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण एका तिकिटाची कॉस्ट काढून घेतली, 992 डिवायडेड बाय 8 केलं. किती आली, कॉस्ट ऑफ 1 तिकीट ₹124. आपल्याला काढायची किती तिकीटची होती नंतर, तर 14. मग काय केलं तर 124 मल्टिप्लाय 14 आन्सर काय आला. तर हे तुम्ही कोणत्याही मेथडने करू शकता. तुम्हाला जर ही मेथड सोपी वाटत असेल तर ह्या मेथडने करा किंवा तुम्ही वर्टिकली पण घेऊन सॉल्व्ह करू शकता. आन्सर किती आलं आपलं, 1736. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. Sridhar purchased a washing machine on 36 equal monthly installment of ₹245. If instead of 36 installments he paid the amount in 30 installments, then what was the amount of each installment? आता काय केलं इथे बघा, श्रीधर परचेस, श्रीधरने परचेस विकत घेतली, परचेस अ वॉशिंग मशीन, काय घेतली तर वॉशिंग मशीन ऑन 36 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. मंथली इन्स्टॉलमेंट किती आहे तर 36 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट ऑफ ₹245. किती भरायचे आहेत त्याला तर 245. पण नंतर काय, इन्स्टेड ऑफ 36 इन्स्टॉलमेंट, आता त्यांनी काय केलं तर 36 इन्स्टॉलमेंट ऐवजी ही पेड द अमाऊंट इन 30 इन्स्टॉलमेंट. तीच अमाऊंट त्याने किती इन्स्टॉलमेंटमध्ये भरली तर 30. मग त्याचं आता इथे अमाऊंट वाढणार आहे. व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट, मग ती अमाऊंट किती असेल, किती वाढली ती आपल्याला काढायचं आहे. मग इथे पहिलं काय करा तर टोटल त्याची अमाऊंट किती आहे ती आपण काढू. इन्स्टॉलमेंट पहिले ₹245 मल्टिप्लाय काय करायचं 36. ते मी आता पूर्ण लिहित नाही. 245 मल्टिप्लाय 36, कारण आपल्याला टोटल पहिली अमाऊंट इथे काढावी लागेल. कारण पुन्हा एकदा वाचते, श्रीधर परचेस अ वॉशिंग मशीन ऑन 36 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट of ₹245. If instead of 36 installment he paid the amount in 30 installment, then what was the amount of each installment? पहिला आपण काय करू तर इथे टोटल काढून घेऊ किती आहे ती इन्स्टॉलमेंटचे पैसे किती आहेत ते बघू. मग इथे आपण काय करू, याचा एक्सपांडेड फॉर्म करू. 245 मल्टिप्लाय 30 करू. 0 5 नाही तसं ठेवू. 5 3 is 15, 5 3 is 15, 4 3 is 12, plus 1 13, 3 2 is 6, plus 1 7. पुन्हा एकदा चेक करू आपण आन्सर. 0 5 3 is 15, 4 3 is 12, 12 plus 1 13, 3 2 is 6 plus 1 7. आता आपण 245 मल्टिप्लाय 6 करू. 6 5 is 30, 6 4 is 24, 24 plus 3 27 आणि 6 2 is 12, 12 plus 2 40. आता हे अशी जर मेथड तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही हे जे मी दाखवते 245 मल्टिप्लाय 30 हे असं पण करू शकता तुम्ही. 0 5 3 is 15, मी काय केलं 0 आहे तसंच ठेवला. 5 3 is 15,
4 3 ज 12 प्लस 1 30, 3 2 ज 6 प्लस 1 7. असं पण तुम्ही करू शकता. 245 मल्टिप्लाय पुढे काय केलं 6, 6 5 ज 30, 6 4 ज 24, 24 प्लस 3 27, 6 2 ज 12, 12 प्लस 2 इथे 40. या असं पण तुम्ही सॉल्व करू शकता लक्षात येत नसेल, किंवा सरळ 245 मल्टिप्लाय 36 असं आन्सर काढा, जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं. आता आपण याचे ॲडिशन करू. 7350 प्लस 1470, 12 8 8. आन्सर काय आलं आपलं 8820. म्हणजे टोटल आपण पहिले इन्स्टॉलमेंट जे किती अमाऊंट आहे ती काढून घेतली 8820. आता आपल्याला काय सांगितलं इथे, इफ इन्स्टेड ऑफ 36 इन्स्टॉलमेंट ही पेड द अमाऊंट इन 30 इन्स्टॉलमेंट. ही अमाऊंट किती 36च्या ऐवजी 30 इन्स्टॉलमेंटमध्ये भरतोय. मग त्याला दॅट व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट. मग ती अमाऊंट काय असेल ते इथे काढायचं आहे. मग काय करू आपण 8820 डिवायडेड बाय 30 हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. आता इथे मी तुम्हाला व्हर्टिकली दाखवते. आता तुम्ही हा एक असं पण करू शकता, हे लिहून हा जो 30 हा एक 0 कट करायचा. इथे 3 1 3, 3 2 6 म्हणजे 882 ला आपण डिवाइड करू. इथे हा एक 0 जाणार पहिली. 3 2 6 मी असं व्हर्टिकली दाखवते. 3 9 27, 3 4 12. कसं जरी केला तरी तुमचा आन्सर येणार. इथे आपण काय केलं, पहिला हा एक 0 गेला, इथे हा एक 0 घालवला आणि 882 ला आपण काय केलं 3 ने डिवाइड केलं. डिरेक्टली तुम्ही हे जरी घेतलात पूर्ण नंबर तरी पण आन्सर हेच येणार. आणि असं जरी हा 0 कट करून आपण जर केलं तर आपल्याला सोपं पडतं ते आन्सर काय आला आपलं 294. पहिला तो किती 36 इन्स्टॉलमेंटमध्ये जेव्हा पैसे भरायचे होते तेव्हा तो किती भरत होता तर 245. आता त्याला किती भरावे लागणार, कारण तो 30 इन्स्टॉलमेंटमध्ये ते कंप्लीट करतोय. त्याला जास्त अमाऊंट भरावी लागणार. ती अमाऊंट किती आहे 294. इथे पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. बघा इथे तुम्हाला एकाच प्रकारे आन्सर काढायचं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ऑपरेशन करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी ते पहिलं नीट समजून घ्या, वाचा, त्याच्यानंतर ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. अशा प्रकारे आपण 12.3 मधली पहिली 3 एक्झाम्पल पाहिली. बाकीची आपण उद्याच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.